अं, नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज पाहिले तर बाजारभावामध्ये काय बदल आहे तेही पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आज घोडदंगा जे आपल्या भारतीय कांदा जो बांगलादेश येथे निर्यात होतो मित्रांनो, त्या घोडदंगा या बॉर्डरवरती संपर्क साधला. तर मित्रांनो, तिथे जे एक्सपोर्ट करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण आज संपर्क साधला. मित्रांनो, त्यांच्या मार्फत काय माहिती देण्यात आली तेही पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आज बाजारभावामध्ये काय परिस्थिती तेही पाहूयात. मित्रांनो, मुख्य बाजारपेठ म्हणजे बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, लासलगाव, नाशिक, सोलापूर, पुणे या ठिकाणी आज बाजारभावाची काय परिस्थिती होती तेही माहिती घेऊयात मित्रांनो. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात हा माहितीपूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, आज पाहिले तर बाजारभावामध्ये स्थिरता पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हैदराबाद येथे पाहिले तर मित्रांनो 2400-2500 रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा माल गेला. आणि मित्रांनो, चेन्नई येथेही आज मित्रांनो 2400-2500 रुपयेपर्यंत भाव निघाला. बेंगलोर येथे पाहिले तर मित्रांनो 100-200 रुपयांनी तिथे थोडा सुधारणा आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात पाहिलं तर सोलापूर येथे आज 2000 रुपये 1-2 वक्कल गेले. आणि सरासरी पाहिले तर मित्रांनो 1400-1500 रुपये एवढा बाजारभाव मिळाला. आणि मित्रांनो, नाशिक, लासलगाव येथे जर पाहिले तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल होता 1600-1700 रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळाला काही वक्कल. आणि मित्रांनो, सरासरी बाजार पाहिले तर 1300-1400 रुपये एवढ्या बाजारभावाने गेले. नाशिक, नगर मित्रांनो ह्याच लेवलमध्ये चालले 1400-1500 रुपये. 1-2 काही ठिकाणी वक्कल पाहिले तर 1600-1700 रुपये एवढ्या रुपयाने गेलेले पाहायला मिळाले. आणि मित्रांनो, आज आपण घोडदंगा बॉर्डर येथे आज संपर्क साधला. आणि मित्रांनो, तिथं आपल्याला माहिती मिळाली की एक्सपोर्टबाबत. तर मित्रांनो, काल 4 गाड्या फक्त एक्सपोर्ट झाली. आणि मित्रांनो, त्या एक्सपोर्ट कांद्याला बाजारभाव आणखीन मित्रांनो पाहिलं तर 39-40 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय. तर मित्रांनो, एक्सपोर्ट होत नाही आहे. बाजारभाव भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत. तरी मित्रांनो, एक्सपोर्ट बाजारभावामध्ये घसरण नाही. कारण मित्रांनो, त्याला एक्सपोर्ट जर पाहिले तर होत नाही आहे. झाली तर 3 ते 4 गाडी निर्यात झाली. आणि मित्रांनो, त्याला बाजारभाव 39-40 रुपये का मिळतोय? तर मित्रांनो, आपल्या भारत सरकारने जे लावलेले निर्यात शुल्क आहे 20%, ते 20% निर्यात शुल्क हे मित्रांनो त्या कांद्याला लावावंच लागतं तर ते जातं. आणि ते निर्यात शुल्क लावल्यानंतर त्याला 39-40 रुपये एवढा बाजारभाव मिळतो. तर मित्रांनो, आपला काल कांदा जर पाहिला तर मित्रांनो सर्वच बाजार समितीमध्ये पडला. तर मित्रांनो, मागील आठवड्यात जर पाहिले शनिवारी मित्रांनो बाजारभाव काय परिस्थिती होती तर 2300-2400 रुपयेपर्यंत सोलापूर, नाशिक, नगर एवढे बाजारभाव होते. आणि मित्रांनो, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद पाहिलं तर मित्रांनो 3000 मार्केट होतं. फक्त 2 दिवसामध्ये मित्रांनो मार्केट पाहिलं तर मित्रांनो 500-600 रुपयाने कमी झाले. तर मित्रांनो, हा प्रभाव जो आहे तो अवकेचा असू शकतो का? तर मित्रांनो, आवक ही काल थोडी वाढली, पण आज सर्व बाजारपेठेमध्ये आवक स्थिर आहे. तरी मित्रांनो, आज बाजारभावामध्ये स्थिरता आहे. आणि कालच्या तुलनेमध्ये पाहिलं तर बाजारभावही स्थिर आहेत. आवक ही कमी झालेली आहे. पण मित्रांनो, पुढील काळामध्ये बाजारभाव सुधारण्यासाठी आवश्यक असे काय उपाययोजना आहे? तर मित्रांनो, शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जर कांदा साठवण क्षमतेचा असेल तर मित्रांनो नक्कीच आपण त्याला साठवणूक करण्याची योग्य अशी व्यवस्था करा. आणि मित्रांनो, जो आपला कांदा टिकू शकत नाही त्यांनी मित्रांनो आपला कांदा विकावा. आणि मित्रांनो, सध्या बाजारभाव पडलेले असताना या काळामध्ये मित्रांनो कांदा क्वचित विकूच नका असं मी मानणारा शेतकरी आहे. तर मित्रांनो, तुमचा कांदा जर टिकवणाऱ्या क्षमतेचा असेल तर कांदा नक्की साठवा. आणि जो तुमचा जर कांदा खराब असेल तर नक्की तो विकू शकता. तर मित्रांनो, पुढील काळामध्ये बाजारभाव जर वाढवायचे असतील तर मित्रांनो हाच उपाययोजना आपल्याला शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. अचानक असे एकदम आवक केलं तर बाजारभाव आणखीन ढासळू शकतात. तर मित्रांनो, कालच सोमवारी मित्रांनो सर्वच समितीमध्ये बाजारभाव पडले. तर मित्रांनो, त्याचे मुख्य कारण म्हणजे मित्रांनो आणखीन एक आहे. ते म्हणजे मित्रांनो, जे मुस्लिम बांधव जे आहेत ते मित्रांनो सध्या रमजानचा महिना असल्यामुळे, रोजे असल्यामुळे मित्रांनो ते बाजार समितीमध्ये येत नाहीत. आणि मित्रांनो, त्यामुळे व्यापारी जे आहेत ते जास्त मुस्लिम लोक आहेत मित्रांनो. आणि त्यामुळेच बाजारभावामध्ये स्थिरता आहे. बाजारभाव ढासळले आहेत. आणि मित्रांनो, काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आता व्यापारी जे आहेत ते द्राक्षेकडे जास्त वळाले आहेत. काही आंब्याकडे आता वळणार आहेत.
काही चिंचेकडे वळलेले आहेत, आंबाही आता सुरू होत आहे. तर मित्रांनो अशी काही अफवा आहेत मित्रांनो. जर आपल्याला बाजारभाव जर टिकवायचे असतील तर मित्रांनो आपण जर आवक जर स्थिर ठेवली आणि बाजारभाव जर चांगले राहिले तर व्यापारी कुठेही जाणार नाहीत मित्रांनो. त्यांना जर चांगला भाव भेटत असेल, चांगले इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच मित्रांनो त्यांना कमिशन असते ते जर भेटत असेल तर कशाला जाणार ते. तर मित्रांनो यासाठी आपण हे अपडेट बनवलं. याबद्दल तुम्हाला काय वाटते? व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुम्हाला धन्यवाद. नक्की सांगा कमेंटमध्ये.